मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. 15 दिवसांनंतरची घटना. गावातनं येऊन बापू बैलाची झूल उतरीत होता. तेवढ्यात रामू लंगडत आला. फार टाळकं फुटलं होतं. कंबरड्यात वाकला होता. बरोबर बायको हणून बडवून घेत होती. पाटील, आता तुम्हीच वाचवा आम्हाला. बघा माझ्या दाल्ल्याच्या टकोऱ्याचं पार भकलं झालंय. पाय सुदेक मोडलाय. बापूसाहेब, आता मी जगत नाही. अरे काय झालंय बोंबलायला र? सदान कदा रड तुमची. काय ग झालं यशे? पिऊन ह्यो आपटला का काय कुठं? आता काय म्हणू आखरीत ह्याला? दोघं बी नवरा बायको खाली बसली. रामू पाय पसरून आरडायला लागला. इशीनं छाती बडवायला सुरुवात केली. बापू वैतागला. काय भानगड झाली र? त्या राणूनं मारलं मला. एका घरातल्या 3 जणांनी अंगावरती काठ्या टाकल्या. इशीच फूस. तू बडव्या काहीतरी कळ काढल्या असशील. पंचात बोलवा बापूसाहेब. माझी काय बी चुकी नाही. फकस्त मी दारूचं पैसे मागितलं तर तो पायताण घेऊन धावून आला. इचरा यशीला. काय ग यशे, खरं काय? वय, माझ्या रक्ता शपथ. काय बी चुकी नाही ह्यांची. रानरेड्यावानी लयच माजलाय किरड्या. पाटील, तुम्ही आमचं मूर्ख हायसा. मोरहून तांगडं मोडा की त्याचं. माजलाय मुडदा. ते बघू काय करायचंय ती. पंचात बोलवा. आज माझं टकुरं फोडलं. उद्या याकाला भुसकिल बिस्किल त्यो. एवढा काय वाघाच्या गळीत जलामलाय व्हय त्यो? पाटील, काय बी करा. पंचात भरवून निकाल लावा. नाहीतर मी बायको घेऊन कुठं बी काळ करतो. गुडघा बघा माझा नारळा एवढा सुजलाय. तुझी काय चुकी नाही नव? आता मात्र कमाल झाली. आणू का पंच बोलवून? काय फैसला हुयाचा तो होऊन द्या. आण. आईला, मी सांधा जमवायला बघतोय तर राणू वाकड्यात शिरतोया. माणसाचा कसला तो विश्वासच राहिला नाही. ज्योत्यो शिंग फुटल्यावाने मुंडकं नाचिवतोय. समद पंच जमलं. रामूनं कहाणी सांगितली. बापू म्हणाला, आता पंच काय करायचंय ती समद्यांनी ठरवा. पाटील, तुम्ही म्हणाल तसं. आज पावतर गेले व्हय कोण तुमच्या शब्दामोर? अरे पर तुम्हासनी मत आहे ती का नाही? एकनाथ उठला. तंबाखू मळत म्हणाला, हे ढवळ्या नंदीची पिढा द्या हाकलून हातनं. लय कर्कशा झालाय. त्याच्या बहिणीच्या अंगात गोम हाय. काशा बोलला तसा बापू म्हणाला, तिनं काय तुला शिव्या दिल्या का दारामोर केर टाकला तुझ्या? काय केलं र नकट्या? नाही, तसं काय नाही. पर माहीत नसलं तर बोलून हाय. हे बघा पाटील, भांडण पैशाचंच हाय नव. सांगू राणूला पैसे द्यायला. पर मला मारले त्याचं काय? आता बोला की पाटील, गप कामून झालायसा. बापू जरा थांबला. उठला. काठी घेतली. रामूला एका हिसक्यात उभा केला. राम्या, चूक राणूची असली तर त्याला बदाडल्याशिवाय मी सोडणार नाही. पर तुझी चूक असली तर तुझं काय खरं नव्हं. गणपा, जापळ. राणूला म्हणावं बणीला आणि आईला मोहरं घालून य. पंचात बसल्या म्हणावं. 3 जण मारत्यात या वय एकाला. गणपा पळाला तसा रामा उठला. बापूच्या कानाजवळ जाऊन हळूच म्हणाला, तुंबडा हाय, आणू का? काम झाल्यावरती मग बघू मागणं. रांडवाने दारूच्या बाटली माग डुंगान लपवायला येडपाट नाही मी. राणा गप झाला तशी त्याची दंताळी बायको बापू जवळ आली. म्हणाली, बापूसाहेब, तुम्ही गुणाची कदर करणारे. निदान गरिबावरती अन्याय होणार नाही असं वागा. तेवढ्या अक्कल दिल्या मला देवानं. मग आमचं काय म्हणणं नाही. गणपा आला ते राणूचं समद बिराड घेऊनच आला. राणूला जवळ बसवीत म्हणाला, बस इथं. तू काय परका नव्हं. नसत्या यपना उभा राहून तेड वाढत्या म्हणून तुला बोलिवलंय. बस. अरे खाली बसू नगस, माझ्याजवळ बस. किती बी झालं तरी माझ्या वाणी तू तुझ्या वस्तीतला पाटील आहेस. राणूची भण देऊ की आई संगट आली होती. त्यांच्याकडे बघत बापू म्हणाला, बाया माणसासनी पंचायती मोहर उभा करणं बरं नव्हं. पर इलाजच खुटला म्हणून ह्यो तरास. त्याबद्दल माफी करा. रामा चमाकला. पंचायती मोहरा आपला प्रश्न मांडायच्या आतच चालल्याला ह्यो सारवा सारवीचा कारभार बघत चोरागत मानगुट हलवायला लागला.
बापून खटला उभा केला. यगडाव देवकीकडे बघितलं आणि रामूचा अंदाज घेतला. राणूला सवाल टाकला. रामूकडनं तू उदार दारू पेला हे खरं आहे का? वय खरं आहे की. किती बाटल्या? 3. समदा किरकोळ माल धरून. राम्या, ह्यो म्हणतोय ते खरं आहे का? वय खरं आहे. आगबंद 3 बाटल्यांची उधारी थकली या, तरी पैसे दिना झालाय. मग पैसे भागवायचं सोडून मारामारी कशाला? काय रे राणू, तू भागवून टाक की त्याचं पैसं. मी कुठं पैशाला नाही म्हणतोय. 5च्या दरानं ₹15 होत्या ती. देऊन टाकायचं. 8 दिवस झालं माग लागलोय त्याच्या 15 रुपये घे म्हणून, पण ह्यो भोसडीचा 21 रुपये मागतो या. वय रे राम्या, ह्यो मुलखा यागळा दर कवापासनं सुरू केलास र तवा? हे बघा पाटील, माल माझा आहे. कुणाला कसा ऐकायचा का फुकट द्यायचा ह्यो माझा सवाल आहे. आता तुमच्या हातातलं घड्याळ म्या 50ला मागितलं तर द्याल का? छे, का? वस्तू तुमची आहे म्हणून नव्ह. वय. अरे राणू, म्हणजे 6 रुपये रामून जास्त मागितलं म्हणून तुम्ही माय लेकरांनी डोसकं फोडलं वय त्याचं. आता पाव तर गप बसलेली राणूची आई उठली. कडाडा बोट मोडत म्हणाली, अरे बापू, तू पाटील हाय समद्या वस्तीचा. वस्ती सांभाळायची का वाऱ्यावर सोडायची? तसं कसं? माझी मला काळजी नाही वय. पर तुम्ही जर 6 रुपयासाठी टाळकी फोडायला लागला असा तर आम्ही कुठवर गप बसायचं? आमचं माणूस काय माळावरती पडलंय वय? रामूलाही जोर चढला. त्याची बायको बी हातवारे 6 रुपयांचं रडगाणं गायला लागली. तसा राणू उठला. मिशीला पीळ मारून म्हणाला, 6 रुपयासाठी दादागिरी करायला अक्कर माशाची अवलाद नाही माझी. मग का मारलंस काठीनं ह्याला? त्या गावड्यालाच विचार की. बडवा म्हणाला 6 रुपये द्यायचं जमत नसलं तर 1 रात देवकीला माझ्याकडं पाठीव, पैसे फिटलं म्हणीन. बापूचा ताबा सुटला. त्याने एका झेपेत रामूला पकडला. गळा आवळत म्हणाला, असं बोलला चुतिया? बोल. मी 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 मा चाच पडतोयस का म्हणून टवळी गत? असं बोललास का? खरं सांग, खरं सांग लवकर. वय पाटील, मी चुकलो. तू चुकला नाहीस, तो राण्या चुकला. राणू, असं बोलणाऱ्याची जीभ तू तिथंच कापायचीस. बघितलं असतं पुढचं पुढं. रामूची बायको आरडाओरड करायला लागली तसा बापू तिच्यावर खेकसला. रामूला त्यानं झोडपून काढला. मुकामार असा दिला की जाग्यावरच रामू गार झाला. ए यशे, ने ह्या गुणी नवऱ्याला वडत. दुमिरी लेपट घालून झोपीव त्याला. लयाच गरावाणी खळीला आलया. बापून देवकीच्या आईला हात जोडले. देवकीकडे पाहून तो मोकळ्या मनानं हसला. बापूच्या आईनं साऱ्यांना चहा पाजला. दिवस मावळला तशी सारी आपापल्या घराकडं वळली. बापू देवकीच्या पाठमोऱ्या आकृतीकडं बघत राहिला.